नमस्कार मंडळी, कशा असतात सर्वजण? तर रोजच भाजीला काय बनवायचं टेन्शन असतं. वांग बनवलं तरी प्रॉब्लेम, बटाटा बनवलं तरी प्रॉब्लेम. तर काय बनवायचं डाळ तर कसलीच खाऊ शकत नाही. तर डाळीची अशी भाजी बनवायला शिकवणार आहे मी की लोक जे घरातले व्यक्ती आहेत ना ते बोट चाटत राहतील आणि म्हणतील आज डाळ का नाही बनवली. तर अशा प्रकारे भन्नाट अशी डाळीची आमटी मी बनवायला शिकवते. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. तर रेसिपीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. 2 डाळ मिक्स घेतलेली आहे, एक मुगाची आणि एक तुरीची डाळ मिक्स घेतलेली आहे. तर 1 वाटी तेल, हिरवी मिरची आणि दुसरा आहे खडा मसाला, एक कांदा आणि एक टोमॅटो असं आपण कापून घेतलेला आहे. तर या सर्व प्रकारे आपण हे कुकरमध्ये शिजायला टाकूया. तर कुकरमध्ये 1-1.5 तांब्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पाणी आपल्या अंदाजाने पण घेऊ शकतो. आपल्याला अंदाज येतो, आपण रोज डेली स्वयंपाक करतो, कुकर लावत असतो, तर कुठल्या वस्तूला किती पाणी घ्यायचं. तर मी इथे 1.5 तांब्या पाणी घेणार आहे डाळ शिजवण्यासाठी. तर इथं मी मीठ टाकून घेते पहिल्यांदा आणि नंतर टाकायचं आहे हळद. आपल्या अंदाजाने आपण टाकू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे हिरवी मिरची असे कट करून घ्यायचे मधनं, म्हणजे थोडं तिखटपणा डाळीमध्ये उतरतो. तर एक टोमॅटो घ्यायचा कापून अर्धा, किंवा एक घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर लिंबू पण टाकू शकता तुम्ही आणि कांदा कापून बारीक किंवा लांबका कापला तरी चालेल. आणि ही डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तर आपल्याला हे कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्या अंदाजाने, जेवढं आपल्याला टाकायचं आहे. अजून काही ॲड करायचं असलं तरी करू शकतो. मी तेल टाकलेलं आहे, तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता. तर आणि हा आहे खडा मसाला. तर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला शिजेपर्यंत आपल्याला साईडला राईस बनवून घ्यायचा. तर मी डाळीचं कुकर ठेवला आहे. तर एका साईडला आपण लगे भात बनवून घेऊ. तर मी पातेलं घेतलेलं आहे भात बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण तांदूळ किती घेतो त्याच्या अंदाजाने आपल्याला पाणी घ्यायचं पातेल्यामध्ये. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं जिरा टाकायचा, किंवा जिऱ्याचा तडका दिला तरी चालेल आणि जिरा पाण्यात टाकलं तरी चालेल, सेमच टेस्ट येते, एवढा काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर लवंग आणि दालचिनी टाकून घ्यायची, तेजपत्ता टाकायचा एक. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तुपाची धार किंवा तेलाची धार टाकली तरी चालेल. आता हे आपल्याला पाण्याला उकळी येऊस तर गॅसवरती ठेवायचं आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचे. तर मी उकळी येऊस तर ठेवते ह्याला, तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेते. तर पाण्याला उकळी आलेली आहे, तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर मी तांदूळाच्यामध्ये मिक्स करते आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला उलटण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून भात खाली करपणार नाही आणि जे आपण मटेरियल टाकले ते सर्व मिक्स होऊन जाईल. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकून शिजवून ठेवायचं. गॅस फास्ट करायचं नाही, कमी गॅसवरच ठेवायचा. तोपर्यंत आपली डाळ इकडे शिजून निघलेली आहे. तर चला आता आपण डाळीला फोडणी देऊया. तर डाळ एकदम मस्त जशी हवी तशी शिजून निघलेली आहे आणि दिसतानाच वरणासारखी दिसते, पण एवढी छान टेस्ट होती ना की तुम्ही सारखं सारखं अशा प्रकारे डाळ बनवून खाताल. आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता. तर भाजीला मी आता फोडणी देत आहे. तर मी याच्यामध्ये तुपाचं यूज करते, तुम्ही तेलही टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता. तर मी तूप टाकलेलं आहे. तर मी आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. तर फोडणीसाठी खडा मसाला, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण ह्या सर्व घेतलेलं आहे. तर ह्याला छान तडका बसलेला आहे. असं मस्त फिरवून घ्यायचं गरागरा. करपलं नाही पाहिजे, लसूण करपला की भाजीची पूर्ण टेस्ट बिघडते. त्यासाठी आधी कढई तापून घ्यायची आणि फोडणी देताना गॅस कमी करायचा. तर लसूण वगैरे आपलं छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं लाल मसाला आणि थोडासा घरगुती काळा मसाला असतो तो पण ॲड करायचा आहे. जास्त नाही टाकायचं, कारण आपण मिरच्या त्याच्यामध्ये कापून टाकलेल्या असतात. त्यासाठी कमी साहित्यच घ्यायचं, नाही तर खूप जास्त तिखट होऊन जाईल. तर आपली फोडणी छान झालेली आहे, मस्त तडका बसलेला आहे. तर आता आपण डाळ शिजून घेतलेली आहे ना, तर ती डाळ टाकायची आणि पळीने गरगर फिरवून घ्यायचं, जेणेकरून जे मसाला आहे ना तो सगळं डाळीमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी चालेल. जे आपण भांड्यामध्ये डाळ काढली होती ना त्याच भांड्याने आपल्याला पुन्हा पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं. थंड पाणी घ्यायचं नाही, जरी डाळ घट्ट झाली तर हे पाणी शिल्लक नसेल ना तर तुम्ही गरम पाणी करून टाका, पण थंड पाणी टाकू नका. थंड पाणी टाकलं ना तर भाजीची पूर्ण चव बिघडते. त्यासाठी कधी पण गरम पाणीच यूज करायचं. तर त्याच्यानंतर मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आपली डाळ अशी घट्टसर झालेली आहे. याला 5 मिनिटं असं शिजून देऊ आपण. आणि आपला राईस पण इकडे शिजलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, एकदम असं सुटसुटीत झालेला आहे. भातावर कधीच झाकण ठेवायचं नाही. भात पूर्ण शिजून झाल्यानंतरच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थंड पाणी यूज नाही करायचं. थंड पाणी यूज केलं की भात चिकट होतो. तर थोड्या वेळ मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्यानंतर 5-10 मिनिटांनी त्याला काढून घेते.
तर भात पूर्ण शिजलेला आहे आणि गॅस पण बंद केला आहे. तर भाजी पण आपली छान उकळी आलेली आहे आणि तरी पण बघू शकता एवढी मस्त आलेली आहे. तर अशी डाळ नक्की ट्राय करून बघा. तर घरात नेहमी लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक राहते डाळीची आमटी. डाळ तडकासुद्धा फेल आहे या भाजीपुढे. तर अशा प्रकारे आपली डाळीची रेसिपी आणि भात पूर्ण रेडी झालेला आहे. तर कसे वाटले रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपली डाळ पूर्ण रेडी झालेली आहे. तर मी एका वाटीत काढून घेते किंवा छोटीशी कढई आहे त्याच्यामध्ये काढून घेते. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्या घरामध्ये जास्त रोज भाजीला काय टेन्शन असतं, काय बनवायचं, तर घरात जे आहे ना त्याच्यापासूनच मी रेसिपी तयार करते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी टाकलेले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे. तर भात आणि डाळीची आमटी त्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचं. आहा, एक वेगळीच चव लागते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर या मंडळी सर्वांनी जेवण करायला आणि लोणचं घ्यायला विसरू नका. कांदा तर लागतो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आहा, एकदम भन्नाट अशी चव झालेली आहे. तर या मंडळी सगळ्यांनी जेवण करायला वा, एकच नंबर. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्याही घरच्यांना आवडेल आणि तुम्ही नेहमीच भाजीला काय नसल्यावरती बनवत राहाल. तर बाय बाय सर्वांना.